साऊंड सिस्टीम आपण जरूर बघतायत, एक अतिशय उत्तम दर्जाचं साऊंड सिस्टीम आपण जरूर बघतायत. प्रत्येक जुचंद्र परिसरातील स्पर्धा नेहमीच त्यामध्ये साऊंड सिस्टीमचा उल्लेख जर केला तर हिमालय पाटील, त्याचबरोबर JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट पण जरूर पाहतायत. मृणाल म्हात्रे त्या संपूर्ण लाईव्ह थेट प्रेक्षकांचे प्रोप्रायडर म्हणून त्यांना आपण जरूर पाहतायत. चला गेम करायचं ऑन. दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच टिवरी जिंकेल की जुचंद्र, आता विजय कोणचा होईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. आजच्या दिवसात चांगले संघ आपल्याला पाहायला मिळाले. येस गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. अशोकजी राऊत सर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला स्क्वेअरलेग पंच. अगदी जर पाहिलं गेलं तर ललितजी भोईर बंडे सरना आपण जरूर बघतायत. पहिला बॉल प्रसाद भुते तयार झाले. स्ट्राईक एंडवरती दिपेश. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफला आहे, त्यानंतर जर पाहिलं तर एक काउकॉर्नर क्षेत्रामध्ये आहे, तिथून जर पाहिलं तर एक डीप मिड विकेटला असे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट कीपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. तिथून जर पाहिलं तर गली आहे, पॉइंट आहे, शॉट कव्हर आहे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी प्रयत्न फसलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट सर विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात. प्रसाद भुते जबरदस्त गोलंदाजी करतायत, इम्प्रोवायझिंग गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. 2 चेंडू फेकून झाले. धावा फटक्यावरती आहेत ते म्हणजेच 1. या पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल, त्यावरती केला प्रहार. चेंडू सीमारेषी पार. 6 धावांकरिता फलंदाज जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून आलेला सभापती चषकातील दमदार षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका विथ द बॅट. मनगटाचा पुरेपूर वापर करतात. सरळ 6 धावा षटकार ठोकला गेलाय. स्टेप आउट झाले. फटक्या ठिकाणी फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिझनला. भूमीत आहेत, बॉलला कॅरी करतील. फेकी होईल दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, परंतु एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सकाळपासून मला वाटते 4 झेल पकडलेत. BVA व्हॉलेंटियर्स आपल्याला जरूर पाहायला मिळते आजच्या दिवसात. उद्याच्या दिवसात आणि परवाच्या दिवसात देखील हे पारितोषिक असेल. जर झेल घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. BVA चॅम्पियन संघाचे ते संपूर्ण समर्थक आहेत. प्रत्येकाला संधी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे चांगला बॉल आहे, कमबॅक केले त्यामुळे प्रसाद भुतेने या बॉलवरती अगदी जर पाहिलं गेलं तर पुढे टप्पा ठेवला होता, थोडासा टप्पा खाली राहिला. सर विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. षटकाराच्या बाहेर जर BVA चॅम्पियन्स टीमचे जे अगदी जर पाहिलं तर चिमुकले समर्थक आहेत त्यांनी जर झेल घेतला बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला, फटका फसलाय आणि पहिला धक्का टीम पाहायला मिळते. पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र संघाला धावसंख्या 8 असताना हा पहिला धक्का. चला थँक्यू डीजे. चला निखिल थोडस क्विक फास्ट मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे, कारण की 4 षटकांचा मॅच आम्ही खेळवलेला आहे. दोन्ही संघांना विचारून हा टॉस झालाय, परंतु आता दोन्ही संघांचा प्रतिसाद असणं तितकंच महत्वाची गोष्ट आहे. लगेच भूमीतने स्माइल दिले. धावा फटक्यावरती आहेत त्या म्हणजेच 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकामध्ये अपेक्षा असतील 40 धावा, 45 धावा आणि 50 धावा. आता किती धावा होतील हे पाहणं महत्वाचं राहील. दत्ताली चे समर्थक नेहमीच भरपूर प्रमाणात आपण बघतायत. नवीन बॅटर मैदानात एंटर झाला एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण पाहतोय. सलगच्या 2 मॅच मध्ये ज्याने मॅच मॅच घेतले गेलं. निखिल पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाले, परंतु स्ट्राईक केलेला बॅटर पाहायला मिळत आहेत. जितेश पाटील बंधू आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झाले ते म्हणजे जाऊल शेख. पहिला बॉल फेस करतील.
पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिनेशच्या माध्यमातून जबरदस्त कॅच टिपला गेलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल फ्लाइंग जम्प घेऊन या ठिकाणी कॅच कंप्लीट केलाय. विकेट जात असताना आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. पतू पॅकर्स जुचंद्र संघाला जितेश पाटील यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. आणखी एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना दिसत आहेत. चेतन पाटील चँक. एक बंधू आउट झाले, दुसरे बंधू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. चेतन पाटील चँक यांना जरूर बघतायत. गेल्या ही वीक मध्ये जर पाहिलं तर त्यांच्याकडे टाइम नव्हता, त्याच कारणास्तव संध्याकाळ सत्रात लेट आले, परंतु थेट फायनलच्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला. परंतु आजच्या दिवसातील सेमीफायनलच्या मॅच आहे. एका बाजूला टिवरी आहे, दुसऱ्या बाजूला दत्ताली संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिलं तर टिवरी गावातून देखील प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत, समर्थक उपस्थित झालेले आहेत. आणि तितके जर पाहिलं तर ह्याच परिसरामध्ये जुचंद्र परिसरात जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती धावूनने पहिली विकेट घेतलेली आहे. गेल्या मॅच मध्ये सलग 2 बॉलवरती 2 शेवटच्या बॉलवरती विकेट म्हणजेच 5व्या आणि 6व्या बॉलवरती सलगच्या विकेट प्राप्त केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेली आहे. चेतन पाटील चँक त्याचा पहिलाच बॉल आणि त्याचा आवडता स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवले गलीमधून बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेतन पाटील चँकच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. कट केला गेला सुंदर फटका, नेत्रदीपक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका जरूर पाहायला मिळतोय चेतन पाटील चँकच्या बॅटमधून. आणि या 4 धावेच्या संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती, ती म्हणजे 12 धावा. चेतन पाटील चँकची हीच खासियत राहिलेली आहे. ऍडव्हान्टेज आहे आत मात्र जर पाहिलं गेलं तर रायटी बॅटरला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये येणारा बॉल होता, परंतु बॅटच्या कडेला हा बॉल लागला गेलाय. नाराज असतील चेतन आणि अशा रीतीने जर पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 13च्या घरामध्ये. राहुल शेख एक चांगले गोलंदाज आहेत, एक कॅलिबर गोलंदाज आहेत आणि आतापर्यंत 3 चेंडू त्याने 5 धावा जरूर खर्च केलेले आहेत. हळद टीम जे महाकाल मालजीपाडा संघ चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याचा आपण पाहिला गेला. परंतु दत्तलीच्या विपक्षामध्ये खेळत असताना जर पाहिलं तर थोडासा दबावामध्ये तो संघ जाणवला गेला. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची अगदी जर पाहिलं तर आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला होता परंतु त्या ठिकाणी स्टॉप केले ते म्हणजेच निखिलने. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव. निखिलची बॅट आजच्या सकाळ सत्रामधून जास्तीत जास्त धावा येताना दिसत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या वेळेला धावा या खोऱ्याने वाहिलेल्या आहेत, ते म्हणजेच निखिल याने. एक धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्यात भर धावसंख्यात पोहोचते. धाव फटकावरती 14 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. पुढचा बॉल धाव तयार. ओव्हर दी विकेट स्ट्राईक एंडला चेतन. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता परंतु खराब लाईन पाहायला मिळाली. जर तुम्ही वेगाने गोलंदाजी टाकता तर तुमच्यावरती नियंत्रण फार महत्वाची गोष्ट आहे, तेच नियंत्रण या ठिकाणी दिसलेलं नाही आहे, ते म्हणजे दाऊल शेखच्या माध्यमातून. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजे 15च्या घरामध्ये. पुढचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर शबल झाले. चेतन पाटील चँकचा क्लास दिसतोय झकास. चेंडू सीमारेषे पार. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज षटकार. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. 5 चेंडू फेकून झाले. नंबर 2 चे षटक आपण जरूर बघताय. दाऊल शेख थोडासा मागे ठरला जातोय. धावा धाव फटकावरती 21. क्या बात आहे चेतन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे झेल ड्रॉप. झेल ड्रॉप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते म्हणजे हिमांशू पाटील. या पहिल्या चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मितेश देखील कुठेतरी
घाईमध्ये आहेत, विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि तेच पाहत असताना थोडंसं या ठिकाणी फंबलिंग झालेलं आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परंतु अपेक्षा होती ती म्हणजेच क्षेत्ररक्षक हिमांशू यांच्याकडून, परंतु कॅच ड्रॉप झालेला आहे. चेतनची या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावांमध्ये संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23च्या घरामध्ये. चांगली सुरुवात करून दिलेली आहे म्हणजेच 1.50च्या सरासरी मैदानाच्या आतमध्ये संघ खेळताना दिसतोय. 23 धावा धावफटकावरती आहेत. चला पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आत लगेच करणार आहोत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येणार आहोत. 23 धावा धावफटकावरती 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का? थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नागेश काका मैदानावरती भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा 16 आपण जरूर बघतायत. आज पहिला दिवस आहे. सभापती चषकाचं एक दमदार आयोजन नियोजन भरपूर जणांनी कमेंट केलं आहे जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि खरोखरच जर पाहिलं तर निखिलने देखील सकाळचा उल्लेख केला, ऋतिकने देखील उल्लेख केला की जुचंद्र परिसरामध्ये पहिली अशी क्रिकेट स्पर्धा असेल त्यामध्ये अशा मोठमोठ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समितीचं. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल दिनेश आलेत आणि ज्याने चांगला झेल या अगोदर घेतला गेला तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या अगदी लगतचा झेल, चांगला झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला. पहिला बॉल वाईट. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 24 धावा 24. ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफला फिल्डर आहेत भूमीत. बॉलला कलेक्ट करतील, फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच जागेवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बॅनर. पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगलं आयोजन नियोजन. कौतुक करावं तितकं कमी या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं. पहिल्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर चांगला प्रतिसाद प्रत्येक प्रेक्षकांचा लाभला गेलाय. सकाळ सत्रात जर पाहिलं तर पाहुण्याचे शुभ असे खेळपट्टीचं उद्घाटन पार पडलं गेलं, गणरायाला सांगडं घातलं गेलं आणि तिथून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली गेली. दिनेश पुन्हा एकदा तयार होतील. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक वरती असतील ते म्हणजेच चेतन पाटील चँग. पहिल्या बॉलवरती वाईट त्यानंतर एक सिंगल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धाव फटकावरती 25 आहे. इथे बॅटची कडा घेतले. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झाले. या बॉलवरती एक सिंगल तर घेण्याचा प्रयत्न केला जाईल. निखिल पाटील आता मात्र मोठे फटके खेळणं अपेक्षा गरजेचं गोष्ट राहील. पण नाणेफेकीचा कॉल जिंकला टीम पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र संघाने आणि नाणेफेक जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य निर्णय असावा कारण की नेहमीच त्यांना माहित आहे क्लायमेट पडू शकतोय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर दिलाय. अगदी जर पाहिलं तर शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना दिनेश यांना आपण पाहिलं आणि निखिल पाहतच राहिले या चेंडूवरती कारण की जर पाहिलं तर वेगाने टाकलेला बॉल होता, आपटून टाकलेला बॉल होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर दिनेशला या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. या पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका मिस टायमिंग. प्रसाद आलेत आणि त्यांनी झेल केला ड्रॉप आणि या ठिकाणी जर पाहिले तर चौकार शेवटच्या क्षणाला जरूर अडवलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस प्रत्येक स्पर्धेमध्ये महत्वाचा असते. ज्याच्या वेळेला तुम्ही कॅच सोडताय त्या वेळेला जर पाहिलं तर गोलंदाजाचं खच्चीकरण होताना दिसते आणि आता मात्र जर पाहिलं तर दिनेश या झेल सोडल्यानंतर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 28 धावा. चेंडू फेकून झालेला आहे 4. पुढे एकदा निखिल पाटील स्ट्रगल करतायत आणि सकाळ सत्रापासून चांगला खेळ राहिला. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला खेळाडू म्हणजे निखिल पाटील. हा फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला बॉल वळवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंड चेंडू. ज्या फटक्याची गरज होती टीम दत्ताली संघाला तो फटका आलाय. निघून जातोय 4 धावांकरिता चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत ते म्हणजे 5. शेवटचा अंतिम बॉल दिनेशच्या षटकात येईल. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला पडतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे
आलेला बॅक टू बॅक निखिल पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखर. त्याच्या सोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू डीजे. धावा धावफटकावरती आहेत त्या म्हणजे 36 धावा आहेत धावफटकावरती. आणखीन देखील एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. तीन षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पतू पॅकर्स अंकुश पोते दत्ताली जीवचंद्र संघाची धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 36 धावा आहे धावफटकावरती. आता जितू पाटील नंबर 4च्या षटकामध्ये गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला गेला विथ द बॅट आणि विथ द बॉल. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली. पहिला बॉल जितू, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेतन पाटील चँगच्या बॅटमधून लॉंग ऑन क्लिअर करणारा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार 6 धावा. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला तो म्हणजेच चेतन पाटील चँगच्या माध्यमातून षटकार आलाय. आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिलं तर 40 देखील ओलांडलेली आहे. 42 धावा आहेत फटकावरती. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी शेवटच्या मॅच मध्ये येऊन अफलातून कामगिरी करताना दिसते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बॅट जरूर फिरवली होती परंतु बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. एक धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर. आता मात्र ज्या धावसंख्येची अपेक्षा होती त्या धावसंख्येत आलेल्या आहेत. धावा धावफटकावर 43 आहेत. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. चेतन पुन्हा एकदा जितूसाठी तयार. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत फंबल झालेत पहा. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित नाही आहे. जर अशा प्रकारच्या धावा जातील तर कुठेतरी प्रेशर दडपणामध्ये जाणवला जाईल. ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी टिवरी संघ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होईल. या बॉलवरती 1 धाव 1 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती स्कोरर मयूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 44 धावा. पुढचा बॉल जितू तयार. हा बॉल फुलटॉस आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतात. दाऊल बॉलचा पाठलाग करू शकले नाही. बॉलचा अंदाज गाठला नाहीये. या बॉलवरती जर पाहिलं तर निखिल पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत या डावातील हा 3रा चौकार. थँक्यू डीजे. पहा दिनेशच्या ज्या लाचच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले गेले तिथून 2 चेंडू चेतन खेळले गेले आणि पुन्हा एकदा 3ऱ्या बॉलवरती आले ते म्हणजे निखिल पाटील आणि चौकारांची तिकडे या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे निखिलच्या माध्यमातून. बडे मॅच का बडा खिलाडी नेहमीच चर्चा राहिलेली आहे ती म्हणजे निखिल पाटील यांची. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित कनेक्शन होताना दिसत नाही. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला पुढे सरसावती तर पूर्वी 1च धावे चेंडूवरती प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या 49 धावा धावफटकावरती. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी. 4 चेंडू फेकून झाले. इथून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. कॅच जर घेतली इथून देखील जर रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. बीबीए चॅम्पियन्स चे समर्थक ऑन साइडला बॉल निघून चालला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे या टीमचे कॅप्टन सूरज आहेत. वेगाने फेकी होईल आणि अपील केली होती. लाऊट विकेट जात असताना धावचीच्या माध्यमातून आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम पतू बॅकर्स अंकुश मोदी दत्ताली जुचंद्र संघाला चेतन पाटील चँग आणि अशा रीतीने 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत टीम दत्तालीच्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. गेल्या वीक मध्ये जी स्पर्धा पार पडली गेली, 7 चेंडूत 18 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त कामगिरी करत असताना ती मॅच जिंकून दिली गेली. ती म्हणजे दिवेश पाटीलच्या माध्यमातून भरपूर विक्रम आहेत, परंतु आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी दिवेश उपस्थित झालेत मैदानाच्या आतमध्ये. धावा फटकावरती 50 झाल्यात. शेवटचा अंतिम बॉल. जीतो तयार. अंतिम बॉल. चांगला फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही आहे. एकच धाव. 51 धावा फटक्यावरती झाल्यात आणि 24 बॉल मध्ये 52 धावांचं लक्ष असेल. लगेच मैदानाच्या आतमध्ये टीम दत्ताली संघ उतरायचा आहे. लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्यायचं आणि टिवरी संघाला विनंती असेल 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. धावा फटक्यावरती झाल्यात ते म्हणजे 51 आणि 52 धावांचं लक्ष असेल. चला मुख्य व्यासपीठावरती लगेच आपण आजच्या दिवसात ज्याने चांगलं समालोचन केलं, नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतोय आणि अक्षय साठम यांना विनंती करतो आपला विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला अक्षयजी साठम यांचा विशेष सन्मान दर्शन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित आपण करणार आहोत. येस, कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. अक्षय साठम यांचा विशेष सन्मान या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतो मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आवाज आपण त्यांचा ऐकला. उद्या दिवसात चंद्रपडाच्या नगरीमध्ये त्यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकायला दिसतील, परंतु आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच धावतं विवरण घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील अक्षयजी साठम. थँक्यू तुषारजी सोनवणे ज्यांचा आवाज आपण ऐकलात. 52 धावेचं आव्हान आहे. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हरचा मॅच मध्ये हे आव्हान बघूया कठीण असेल की नाही. क्लायमेट पडलाय, परंतु या एंडने खेळत असताना चांगली बॅटिंग झाली तर या धावा होऊ शकतात. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे पतुपेकर, अंकुशमती, दत्ताली टीम आणि त्यांच्या अपोजिट टिवरी स्पोर्ट टिवरी. 24 बॉल 52चा पाठलाग करायचा आहे. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल जुचंद्र एक्सप्रेस कैवल्य पाटील आणि एका साइडला आहे प्रसाद भूते. पहिलाच रिव्हर्स स्वीप पटका अटेम्प्ट केलाय. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. 4 धावेने केला जातोय श्री गणेशा. प्रसाद भूतेला आपण पाहिले 6 बॉल 6 रिव्हर्सचे फटके खेळताना पांजूच्या अगेन्स्ट आतिश भोईर सारख्या गोलंदाजाला चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. हा असा बॅटर आहे, परंतु कैवल्य पाटील बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र कभी तेरी तो कभी मेरी आणि इथे कैवल्याने आता उत्तर दिले. पहिला बॉल बॅटअप आला होता, यावेळी पुन्हा एकदा पोझिशन चेंज केली होती, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू होता निर्धाव. 2 बॉल 4 धावा. BVA चॅम्पियनचं हे शानदार आयोजन नियोजन संपूर्ण जबरदस्त श्रेय जाईल निशान म्हात्रे. आणि ते मात्र इम्पॅक्ट इन लाईन
पिचिंग, विकेट हिटिंग, ॲब्सोल्युटली फ्लम LBW. मिडल स्टंपलाच लागणारा फ्लम LBW विकेट. कुणी बनला लाखो दिलाची जान, बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत ध्यान. थँक्यू अशोक राऊत सरांचं कौतुक करेन. काय डिसिजन दिले, मिडल स्टंपला लागणारा आणि त्यांच्याकरता हा सोप्पा डिसिजन होता. पंचांची कामगिरी मात्र कधीच सोपी नसते. या क्षणाला अडचणी असतात, प्रेशर असतात त्यांच्यावरती देखील, परंतु ते त्यांचं काम पार पडतायत आणि समोरच सापडला पायचीच्या माध्यमातून विकेट जातोय. 3 बॉल 4 धावा. सर्व व्हॉलेंटियर्स अजूनही एक कॅच घ्यायचे आहेत. 100 रुपयाचा मानकरी ठराल आपण निशान म्हात्रे आणि संपूर्ण BVH चॅम्पियन कडून. पतुपेकर दत्ताली टीम, अंकुश मूर्ती दत्ताली टीम जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि या क्षणाला सध्याच्या घडीला 3 बॉल 4 धावा 1 विकेट. बॅटची इनसाइड एज, आतल्या बाजूला लागलेला फटका आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. हीच तर खासियत आहे कैवल्य पाटीलची. पहिली ओव्हरच अशी टाकली जाते की तिथे मॅच मध्ये 60% कमबॅक नेहमीच राहिलाय, तो म्हणजे दत्ताली टीमचा. 4 बॉल 4. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मार्मिक आहे, चांगली फिल्डिंग तो करतोय आणि फेकी येईपर्यंत ऍक्युरेट फेकी, एकच धाव, 5 धावा. आजचा दिवस जर विचार केला, पहिल्या मॅच मध्ये एक चौकार षटकार पडला होता कैवल्य पाटीलला, परंतु 11 धावा दिल्या होत्या त्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये 5 धावा आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 5 बॉल 5 धावा 1 विकेट. कन्सिस्टन्सी राहिले. भूमित भोईरच्या बॅट मधून आलाय मोठा फटका, परंतु तिथे आहे हितेंद्र भोईर. पातीने टिपलाय जेल, संपलाय भूमित भोईरचा खेळ. पहिली ओव्हर 5 धावा. काय गोलंदाजी केले कैवल्य पाटीलने. कैवल्य पाटील करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. चला स्पीडअप करायचा गेम, घाई करायची आहे. नितेश भोईर आपण यायचंय. निखिल पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. 1 ओव्हर 5 धावा कैवल्य पाटीलची हवा. निखिल पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. जीतू, या मॅच ला कोण जिंकू शकतो तर तो आहे जीतू, मागील मॅचचा हिरो. 2 मॅच विनर आमने सामने. पहिला बॉल, इथे काय घडतंय तर पहिला बॉल खेळत असताना अप स्टंप, दांडेगुल, विकेट डाऊन. थँक्यू. चला लवकर यायचंय बॅटर. लेग स्टंप उडवला गेला. अगोदर वाटलं की ऑफ स्टंप उडला की काय, परंतु हा लेग स्टंप. परफेक्ट यॉर्कर, पिन पॉइंट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टीला फार रिस्पेक्ट आहे, एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर. त्या प्रकारचा हा चेंडू होता. विकेट घेतल्यानंतर धावपळक 5 धावा. सध्याच्या घडीला मोराल डाऊन दिसतोय, पण तो टिवरी संघ कमबॅक करू शकतो. सूरज किणीमध्ये ते क्षमता आहे. आज षटकार ठोकला होता द ग्रेट मराठाच्या अगेन्स्ट आणि तो षटकार मच निडेड षटकार होता. आता प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक धावसंख्या महत्वाची आहे. इथे पार्टनरशिप करावी लागेल. 52 धावा जरी टार्गेट मोठं वाटलं तरी मात्र या सिच्युएशन मधून त्या धावा होऊ शकतात. क्लायमेट पडलंय, परंतु मनातली जिद्द जागी ठेवावी लागेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळला गेलाय. कैवल्य पाटील पुढे सरसावतोय. फिल्डिंग करत असताना थोडासा मिस फील्ड. 1-2 फिल्डर स्ट्रगल करत राहिले आणि इथे 2 धावा.
2 धावसंख्येने धावपळक पुढे येईल 7च्या घरामध्ये. सकाळी लेट या स्पर्धेचा शुभारंभ झाला, परंतु थेट ही स्पर्धा तुमच्या भेटी करता जबरदस्त चहू बाजूने पिवळे झेंडे लहरत आहेत आणि सर्व BBA चॅम्पियनचे समर्थक जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना श्रेय जाईल. निशान म्हात्रे भरपूर मेहनत त्यांची आहे. घरामध्ये दुःख आहे, परंतु कमिटमेंट ही कमिटमेंट. या स्पर्धेला दिवस रात्र एक केले आणि त्यांनी ही कमिटमेंट दिले की आपली स्पर्धा अप्रतिमरित्या पार पाडू. म्हणून त्यांना सपोर्ट आहे प्रथमेश कन्हैया भोईर यांचा. नेहमीच चांगलं योगदान त्यांचं राहिले. या ग्राउंडवरती होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला मुलाचा वाटा. 3 बॉल 9 धावा. हुक करायचं होतं, यावेळी मात्र फटका फसलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल आणि चांगला झेल. बेस्ट फिल्डर मार्मिकने टिपलाय हा जबरदस्त कॅच. आणखीन एक विकेट. मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. 4 बॉल आणि फलकावरती 9 धावा. उद्यापासून नक्कीच चंद्रपडा नगरीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा श्री सिद्धिविनायक चषक तुमच्या भेटी करता येईल. रनआउटची संधी डिरेक्टेड झाला असता तर कदाचित क्वेश्चन मार्क, परंतु एक धाव. ज्यावेळी बँक बॅलन्स जास्त असतो त्यावेळी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये डायरेक्ट हिट करता, अफोर्ड करता आणि एखादा चान्स जर मिळाला, कधी कधी हिट लागला तर तो फायदेशीर देखील ठरतो. धावपळक पुढे येईल 10. 5 बॉल. स्टार सिटी प्रीमियर लीग देखील लवकरच येईल. मृणाल म्हात्रे यांची आणि दर्शन म्हात्रे यांची. सध्या या स्पर्धेकडे फोकस केलंय. समोरच्या दिशेने पंकज आहे, पंकज पाटील. चांगली फिल्डिंग ते करतायत. 2 ओव्हर आणि फलकावरती 11 धावा. म्हणजे मागील मॅच मध्ये जसं झालं होतं पालनापाड्याच्या अगेन्स्ट, पहिली ओव्हर कैवल्याची 5 धावसंख्येची होती, दुसरी ओव्हर निखिलची 6 धावसंख्येची होती आणि ते दृश्य रिपीट होताना दिसते. 2 ओव्हर 11 धावा. क्लायमेट पूर्ण पडलाय, परंतु अजूनही चौकार षटकार लागतील ही अपेक्षा आहे टिवरी संघ. कारण की ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता रोज ना, जिथपर्यंत पूर्ण अंधार येत नाही ना तिथपर्यंत तुम्ही ग्राउंडवरती सराव करत असता. म्हणूनच आज चांगली खेळी देखील तुम्हाला करावी लागेल. 4 ओव्हरचा मॅच, पहिली मॅच आणि शेवटची मॅच आजच्या दिवसातली 4 ओव्हरची. हेच निशान म्हात्रे यांनी सांगितलं होतं सकाळीच की पहिली आणि शेवटची मॅच मला 4 ओव्हरची ठेवायची आहे आणि मेगा फायनलची देखील त्यांची इच्छा आहे की 4 ओव्हरची व्हावी. काही घडू शकते, क्रिकेट आहे. जर NCA ने सपोर्ट केला, लवकर मॅचेस अटपवल्या तर होऊ शकते फायनल मॅच 4 ओव्हर 5 ओव्हर किंवा त्यापेक्षा जास्ती. ब्लॉक मध्ये चेंडू, बॉडी लँग्वेज खूप काही दाखवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. म्हणून क्रिकेट खेळत असताना कधी मनाने हार मानू नका. नितेश षटकार मारू शकतो, ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. पुन्हा एकदा ड्राईव्ह, व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीयेत. टार्गेट देखील मोठा आहे. चिराई सौरभ चेंडूला गॅदर करतोय. एकच धाव. धावपळक 1 ने पुढे येईल 14. हासोबाचा करण अंबाला म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, सस्ता करण अंबाला. इनसाइड एज. आता मी म्हणू शकतो की या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. जितू बँडवाले यांचं आगमन झालंय, वेलकम. आणि ज्या ज्यावेळी इकडे स्पर्धा असतात त्यांचे 2 सुपुत्र मला वाटते मांडवामध्ये दिलेले असतात कमिटीला. पुन्हा एकदा अपील केली होती, परंतु या क्षणाला काय घडतंय तर आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल 14 धावा. दाऊल शेख
पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. नितेशला स्ट्राईक ठेवायची आहे परंतु दाऊल सध्या स्ट्राईक वर येईल. 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 37 धावा. एक चमत्कार आणावं लागेल. जितेंद्र भोईर की पंकज की बंधू. जितेश बंधूंनी गोलंदाजी करावी ही निशांची इच्छा होती. निशान म्हात्रेंनी सांगितलं की जितेश बंधूला ओव्हर दिली पाहिजे होती परंतु कॅश प्राइस देखील लावलं होतं त्यांनी. हॅट्रिकला 5,000 जितेंद्र भोईर करता. जितेंद्र भोईर आहे आणि ज्या ज्यावेळी बक्षीस लावले ना त्यावेळी ते बक्षीस त्याने पटकावलंय म्हणून एक त्यांचा वेगळा डायलॉग आहे. तर कोणतेही कॅश प्राइज नसेल असं जाहीर केले परंतु नितेशने दाखवून दिले की हवा पडली तरी काय झालं. सध्या त्याची हवा देखील होऊ शकते. ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. येतोय षटकार. 4 बॉल 30 ची गरज. 4 बॉल 30. आज प्रेक्षकांची गर्दी देखील पाहिली जबरदस्त. जवळजवळ 9,000हून अधिक प्रेक्षक होते अटेंडन्स पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी 15 ते 20,000च्या वरती प्रेक्षक असतील. आरामात फिल्डिंग करा आरामात कारण की मॅच खिशामध्ये असताना कधी कधी केलेल्या चुका 1 वर्षाची वाट पाहावी लागते. म्हणून इंजर्ड होऊ नका कारण की या क्षणाला मॅच खिशामध्ये झुकलाय पूर्णपणे. वर्चस्व वन साइड. दत्ताली संघाचा हा अप्रोच नेहमी राहिलाय. जेव्हा जेव्हा चांगल्या फॉर्म मध्ये आलाय तेव्हा तेव्हा समोरच्या संघाला वरती चढूनच दिलं जात नाही आहे. आणि आतापर्यंत विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत परंतु टिवरी स्पोर्ट टिवरी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. याच ग्राउंड वरती ट्रॉफी उचलली होती. फुलटॉस बॉल. अजून 1 बॉल शिल्लक आहे. आणि या प्रकारे या शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आलाय परंतु ही मॅच जिंकले. टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय अंकुश स्मृती पतुपेकर दत्ताली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. बीव्हीएचे व्हॉलेंटियर्स सर्वांनी ज्या खुर्च्या असतील मंडपामध्ये त्या नीट करायच्या आहेत घेऊन यायच्या आहेत. आणि आज जबरदस्त एन्जॉय केलं प्रत्येकाने या स्पर्धेला. चला मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा कैवल्यनी चांगली गोलंदाजी केली. 5 रन्स देत 2 विकेट. पुन्हा एकदा निखिलने चांगली गोलंदाजी केली. 6 रन्स देत 2 विकेट. बॅटिंग करताना देखील 17. 3 वेळा मॅन ऑफ द मॅच. वन अँड ओनली निखिल पाटील.